हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.1 मधील क्वेश्चन पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ पॉईंट्स. आपल्याला काय दिलेले आहेत, ए आणि बी हे दोन पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि आपल्याला या दोन पॉईंटमधील डिस्टन्स फाइंड करायचं आहे. आता या दोन पॉईंट्समधील डिस्टन्स कसं फाइंड करायचं हे पहा. आता इथे काय दोन ॲक्सिस आहेत, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. आता आपल्याला जर दोन पॉईंट्स दिले असतील आणि त्या दोन पॉईंट्समधील डिस्टन्स फाइंड करायचं असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याला ए आणि बी हे दोन पॉईंट्स दिलेले आहेत आणि या दोन पॉईंट्समधील जर आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं असेल तर कसं करायचं पहा. आपण जर कोणताही पॉईंट घेतला तर त्याला काय असणार आहे, दोन कोऑर्डिनेट असणार आहेत, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. आता इथे ए पॉईंट दिलेला आहे, याचे दोन कोऑर्डिनेट्स असणार आहेत, x1 y1 आणि बी या पॉईंटचे दोन कोऑर्डिनेट असणार आहेत, x2 y2. आता x1 हा कोऑर्डिनेट कुठं पाहिजे, एक्स या ॲक्सिसवरती पाहिजे. एक्सच्या आपण जर स्ट्रेट लाईनमध्ये पाहिलं तर पहा इथे कोणता कोऑर्डिनेट आहे, 2. म्हणजेच एचा x1 हा कोऑर्डिनेट काय येईल, 2. आता वाय ॲक्सिसवर पाहिलं तर पहा स्ट्रेट लाईनमध्ये कोणता नंबर आहे, 7. म्हणजेच y1 कोऑर्डिनेट किती असणार आहे, 7 असणार आहे. आता बीचे कोऑर्डिनेट पाहिले तर x2 म्हणजेच पाहिजे आपण एक्स ॲक्सिसवर पाहिजे, कोणता आहे, 7. x2 कोऑर्डिनेट किती असणार आहे, 7. आणि y2 बीच्या स्ट्रेट लाईनमध्ये जर आपण पाहिलं तर कोणता नंबर आहे, 1. म्हणजे y2 कोऑर्डिनेट काय असणार आहे, 1 असणार आहे. आता या दोन पॉईंटमधील जर आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं असेल तर काय करायचं, आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आणि या दोन पॉईंटमधील डिस्टन्स फाइंड करायचं. आता काय आहे पहा डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स ए बी इज इक्वल्स टू अंडर रूट x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज करून आपण या दोन पॉईंटमधील डिस्टन्स फाइंड करू शकतो. अशा प्रकारे आपण काय करायचे, प्रॅक्टिस सेट 5.1 मधील एक्झाम्पल हा फॉर्म्युला यूज करून सॉल्व करायची आहेत. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आपण काय करू, ए आणि बीचे कोऑर्डिनेट कन्सिडर करू. सपोज द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स, सपोज द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ए x1 y1 and b x2 y2. एचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि बीचे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. आता इथे एचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत, हा आपण x1 कन्सिडर करू, हा y1 x1 y1 आणि हा काय येईल, x2 y2. लिहून घेऊ आपण. x1 इज इक्वल्स टू, x1 काय येईल पहा, 2, y1 is equals to 3, x2 is equals to 4, y2 is equals to 1. आता काय करू आपण, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू. अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स ए बी इज इक्वल्स टू अंडर रूट x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. इक्वलच्या खाली इक्वल साईन द्यायचं. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. x2ची व्हॅल्यू काय आहे पहा, 4 मायनस x1 किती आहे, 2. 4 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1, y2 किती आहे, 1 मायनस y1 किती आहे, 3. 1 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. 4 मायनस 2 किती आहे, 2. 2चा स्क्वेअर प्लस 1 मायनस 3 ते मायनस 2, मायनस 2चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2चा स्क्वेअर 4 प्लस मायनस 2चा स्क्वेअर किती येईल, 4. म्हणजेच 4 प्लस 4 किती येईल, 8. आता हेच आपण कसं लिहू शकतो, 4 2 जा 8. 4चं स्क्वेअर रूट काय येईल, 2 आणि अंडर रूट 2 म्हणजेच 2 रूट 2. डिस्टन्स ए बी किती येईल, डिस्टन्स ए बी इज इक्वल्स टू 2 रूट 2. खाली आन्सर लिहू आपण. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स ए अँड बी आर 2 रूट 2. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. सेकंड एक्झाम्पल पहा. आपल्याला
2 पॉईंट्स दिलेले आहेत. पी आणि क्यू हे 2 पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि आपल्याला या 2 पॉईंट्समधील डिस्टन्स फाइंड करायचं आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. सपोज द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स P are x1, y1 and point Q are x2, y2. हा काय येईल x1, y1 P चे कोऑर्डिनेट आणि Q चे कोऑर्डिनेट x2, y2. लिहून घेऊ आपण कोऑर्डिनेट्स. x1 इज इक्वल्स टू किती आहे पहा -5. y1 इज इक्वल्स टू 7. x2 किती आहे पहा x2 इज इक्वल्स टू -1. y2 किती आहे पहा y2 इज इक्वल्स टू 3. आता काय करायचं डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला. आता इथे कोणते पॉईंट्स आहेत पी आणि क्यू. मग काय लिहायचं डिस्टन्स पी क्यू. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल्स टू √ x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू आपण. x2 ची व्हॅल्यू किती आहे पहा -1 मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे -5. -5 पण ब्रॅकेटमध्ये लिहू. ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 - y1. y2 किती आहे पहा 3 मायनस y1. y1 किती आहे 7. ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू -1. आता इथे मायनस मायनस काय होईल +5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 3 - 7 किती येईल पहा 7 मधून 3 गेले 4 आणि ग्रेटर नंबरचं साइन मायनस म्हणजेच किती येईल -4चा स्क्वेअर. -1 + 5 किती येईल 4. 4चा स्क्वेअर प्लस -4चा स्क्वेअर किती येईल -4चा स्क्वेअर 16. आता इथे 4चा स्क्वेअर किती येईल 16 + 16. 16 + 16 किती येईल 32. आता हे 32 आपण कसं लिहू शकतो 16 2s are 32. 16चा स्क्वेअर रूट काय येईल 4. 4चा स्क्वेअर किती आहे 16 म्हणजे 16चा स्क्वेअर रूट 4 आपण बाहेर घेऊ √2. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स पी क्यू किती मिळालं 4√2 युनिट. आन्सर लिहू आपण. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स P and Q are 4√2 युनिट्स. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.